नवरी मिया हिटलरला या मालिकेच्या 26 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की लीलाला बेडवरून खाली उतरायचं नाही अशी एजंटनी शिक्षा दिलेली असते। त्यामुळे विश्वा काही तिला खाली उतरू देत नसतो। पण यशच्या साखरपुड्याची तयारी चालू असल्याने लीलाला काही शांत बसवत नाही। ती यशला फोन करते पण यश फोन उचलत नाही। इथे या सरू आणि लक्ष्मी दोघी साखरपुड्याला कोणती साडी नेसायची हे ठरवत असतात। पण दुर्गाला खूप टेन्शन आलेलं असतं। तिला भीती वाटत असते की लीला साखरपुड्यात काही गोंधळ नाही घालणार ना। पण सरू लक्ष्मी तिला समजवतात। सरू आणि लक्ष्मी लीलाजवळ येतात पण विश्वा त्यांना काही आत येऊ देत नसतो। पण त्या दोघेही विश्वाला बोलण्यात गुंडाळून आत येतात। त्या मुद्दामून लीलाला चिडवण्याचा प्रयत्न करतात। सारखं श्वेता यशच्या साखरपुड्यावरून आणि लीलाला शिक्षा दिल्याबद्दल तिला चिडवत असतात। रात्री एजे लीलासाठी जेवणाचा ताट घेऊन येतो। लीला एजेला म्हणते, मला वरण भात काढवून दिलं तरच मला आवडतो। त्यावर एजे लीलाला बोलतो, तुला फक्त बेडवरून उतरायचं नाही सांगितलंय, तुझे हात बरे आहेत ना। त्यावर लीलाही दुखतं अशी नौटंकी करते। त्यामुळे एजे लीलाला वरण भात चमच्याने कालवून देत असतो। पण लीला एजेला बोलते, जर हाताने कालवून दिलं तरच मी खाणार। त्यामुळे एजे वरण भात हाताने कालवून देतो। पण लीला एजेंना भरवून द्यायला सांगते। त्यामुळे एजे लीलाला भरवतो। लीला एजेकडून तिचे लाड पुरवून घेत असते। ती एजेंना एक घास भरवायला जाते पण एजे बोलतो, तुझा हात दुखत होता ना। पण लीलाने फोर्स केल्याने एजे तिच्या हातून खातो। दोघेही एकमेकांना हाताने भरवतात। एजे लीलाची पूर्ण काळजी घेतो। लीला एजेंना तिची शिक्षा कॅन्सल करायला सांगत असते कारण तिला श्वेता यशचा साखरपुडा मोडायचा असतो। पण एजे शिक्षा मोडण्यास नकार देतो आणि मी दिलेली शिक्षा भोगायची असं सांगतो। सकाळी लीला गाढ झोपलेली असते। तितक्यात एजेला फोन येतो। रेवतीला शुद्ध आलेली असते। एजे लीलाला न सांगता रेवतीला बघायला निघून जातो। एजे विश्वाला सांगतो, मी हॉस्पिटलला चाललोय, आईला सांग संध्याकाळी लेट येईन। लीला झोपेतून घाबरून उठते आणि यशचा साखरपुडा मोडण्यासाठी तिला बाहेर जायचं असतं। पण तितक्यात विश्वा येतो। तो लीलाला अजिबात बाहेर जाऊ देत नाही। इथे यश रेवतीचा स्कार्फ घेऊन रडत असतो। त्याला रेवतीची खूप आठवण येत असते। त्याला ह्या सर्व गोष्टींचा खूप त्रास होत असतो। इथे दुर्गा देवाजवळ प्रार्थना करत असते, यशचा साखरपुडा नीट होऊ दे। लीला रेवती माझ्या यशला फसवतात, यश श्वेताचा साखरपुडा सुखाचा होऊ दे। इथे लीला विश्वाला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण विश्वा काही तिचं ऐकत नसतो। त्यामुळे लीला विश्वाला व्हीलचेअर आणायला सांगते। आता पाय न टेकता व्हीलचेअरवरून लीला काय काय करेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे। असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।